धरण पाणलोट क्षेत्रात शुक्रवारीही पावसाची संततधार सुरूच राहिली आहे. मात्र जिल्ह्यात पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी सांगली शहरासह पश्चिम भागात काही गावात पावसाची रिमझिम सुरू राहिली आहे. चांदोली आणि कोयना धरणातील पाणी साठ्यात वाढ होतीये. कोयनेत 91.93 टीएमसी तर चांदोली धरणात पाणी साठा 27 टीएमसी झालाय. कृष्णा आणि वारणा नद्यांची पाणी पातळीतील वाढ सुरूच आहे. सांगलीतील आयर्विन पुलाची पाणी पातळी सायंकाळी 14 फुटांवर पोहोचली. चांदोली आणि कोयना धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरूच आहे. धरणातील पाणी साठ्यात वाढ होत असून कोयना धरणात सायंकाळी 71.93 टीएमसी पाणीसाठा झालाय, तर चांदोलीत 27 टीएमसी पाणीसाठा झाला असून 74% धरण भरले. अलमटी धरणात 83,000 क्युसेकने पाण्याची आवक होत असून 67,000 क्युसेक विसर्ग सुरू आहे. धरणात 106.32 टीएमसी पाणीसाठा झालाय. हवामान विभागाने जिल्ह्याला 25 जुलैपर्यंत पावसाचा अंदाज कायम ठेवलाय. कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होतीये. पश्चिम भागातील शिराळा तालुक्यात जोरदार पाऊस झालाय. तिथे 9.2 मिलीमीटर पाऊस झाला. याशिवाय वाळवा, पलूस आणि कडेगाव तालुक्यात पावसाची रिमझिम सुरू होती. सांगली शहरात दिवसभर अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी बरसत राहिल्या. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही पावसाची उघडझाप सुरू होती. जिल्ह्यात गेल्या 24 तासात 1.5 मिलीमीटर पाऊस झाला. यामध्ये शिराळा तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद आहे.